ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस भाजपच्या सोशल मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांनी मागे घेतल्याची माहिती मिळते। वरिष्ठांनी समज दिल्यानंतर श्वेता शालिनी यांनी ही नोटीस मागे घेतलेली आहे। महाराष्ट्र भाजप मीडिया प्रभारी अध्यक्ष आहेत श्वेता शालिनी आणि त्यांनी स्वतःच या संदर्भात एक्सवर आता पोस्ट करत माहिती दिलेली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, वरिष्ठांनी समज दिल्यानंतर श्वेता शालिनी यांनी नोटीस मागे घेतल्याचं समजतंय, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर भाजपच्या सोशल मीडिया प्रमुख जे आहेत ते श्वेता शालिनी यांनी त्यांना एक कायदेशीर नोटीस जी आहे ती बजावली होती। तसं त्यांनी ट्विट केलं होतं। मात्र आता त्या नोटीसीचं ट्विट त्यांनी डिलीट करत एक नवीन ट्विट लिहिलं आणि यामध्ये ते म्हणालेले आहेत की मी जी नोटीस पाठवली होती ती आता मी मागे घेते। आणि त्यांचं जर ट्विट पाहिलं असेल तर त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय की आपण माझ्याविषयी नुकताच एक व्हिडिओ बनवला आहे। तुमची प्रतिमा एक ज्येष्ठ सुजाण पत्रकार अशी माझ्या मनात आहे। मात्र तुम्ही बाजू समजून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकाराने कोणाच्या सांगण्यावरून एकतर्फी व्हिडिओ बनवणे याची मला अपेक्षित नव्हतं आणि याच दुःखातून मी आपणास एक लीगल नोटीस पाठवली होती। मात्र आता मी ती नोटीस जी आहे ती मागे घेते असं देखील त्यांनी ट्विट केलंय। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकरांना नोटीस पाठवल्यानंतर त्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटत होते। भाजप आणि विशेषतः हिंदू विचारसरणीच्या लोकांकडून याबाबत निषेध व्यक्त केला जात होता आणि त्यानंतर श्वेता शालिनी यांना वरिष्ठांकडून समज देण्यात आली आहे आणि त्यानंतर त्यांनी ही लीगल नोटीस जी आहे ती मागे घेतली। अजिंक्य, ठीक आहे सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।